मुंबईतल्या मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मुस्लिम संघटनांनी जोरदार आंदोलन केलंय। वक्फ बोर्डाच्या संदर्भातील भूमिकेला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी किंवा खासदारांनी कोणती भूमिका घेतली नाही, किंबहुना काही ठिकाणी विरोध केला। या विधेयकाला ठाकरे गटाकडूनच विरोध नाही तर सर्वच खासदार संसदेतून निघून गेले। जेव्हा हा विषय चर्चेला आला आणि त्यामुळे मुस्लिम संघटनांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय अधिक माहिती आहे? मातोश्रीच्या बाहेर वक्फ बोर्ड मध्ये लोकसभेमध्ये शिवसेनेचे जे 9 खासदार आहेत त्यांनी कुठली भूमिका जी आहे ती तिथे दाखवली नाही आणि त्यामुळे नाराज झालेले मुस्लिम समाजाचे काही कार्यकर्ते याच मातोश्रीच्या बाहेर आले आणि तिथे त्यांनी निदर्शनं केलेली आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे की तुमचे 9 खासदार निवडून देण्यासाठी मुस्लिम समाजाने खूप मोठी भूमिका बजावलेली आहे। मात्र असं असताना देखील जेव्हा वक्फ बोर्डचा प्रश्न आला त्या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार लोकसभेमध्ये आहेत 9 खासदार, त्यापैकी कुठल्याही खासदारांनी कुठलीही भूमिका जी आहे ती तिथे मांडली नाही। कोणतीही भूमिका न मांडता सर्व ठाकरे गटाचे खासदार जे आहेत ते निघून गेले। त्यामुळे प्रचंड नाराजी जी आहे ते मुस्लिम समाजामध्ये पसरली आहे। त्याचेच काही प्रतिनिधी जे आहेत ते मातोश्रीच्या बाहेर आलेले आहेत आणि तिथे ठिय्या धरून ते आंदोलन करतात की आम्हाला या संदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी ते मागणी करतात। मात्र पोलिसांनी त्यांना मातोश्रीच्या आतमध्ये जाण्यास मज्जाव केलेला आहे। कलानगरच्या गेटवर उदय, साधारण किती वेळापासून हे आंदोलन सुरू आहे? किती लोक इथे जमलेले आहेत? का कोणा शिवसेनेच्या प्रतिनिधीनं उद्धव ठाकरे यांच्या कोणा सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली आहे? अद्याप या संदर्भात कुठली चर्चा झाली नाहीये। गेले तासाभरापासून हे धरणे आंदोलन जे आहे ते कलानगरच्या गेटवरती सुरू आहे। जेव्हा मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते इथे येऊन निदर्शने करू लागले त्याच वेळेला वांद्रे विधानसभा क्षेत्रातील देखील शिवसैनिक ते इथे आले आणि ते इथे निदर्शनं करू लागलेली आहेत। त्यांनी देखील इथे घोषणाबाजी केलेली आहे। मात्र पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना शांत केलेलं आहे आणि सध्या तिथे शांतता असली तरी देखील मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते ते मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून त्यांची भूमिका जी आहे ती जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येते। सध्या तिथे पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे आणि मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते जे ते उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ठामपणे तिथे निदर्शनं करत असल्याची माहिती मिळते। आता ठाण्यामध्ये आज उद्धव ठाकरे यांचा एक मेळावा होतोय गडकरी रंगायतमध्ये, तेव्हा उद्धव ठाकरे हे निघालेत का अजूनही मातोश्रीवरतीच आहेत? जी ताजी माहिती मिळते त्यानुसार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अद्याप मातोश्रीवरती आहे, त्यांच्या कारचा ताफा रेडी आहे। मात्र अजूनही ते मातोश्रीच्या बाहेर जे ते पडले नाहीत। पोलिसांनी कडक बंदोबस्त जो आहे तो ठेवलेला आहे, कारण मातोश्रीच्या बाहेर कलानगरच्या मुख्य प्रवेशद्वारावरती मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात निदर्शनं केलेली आहेत। थोड्याच वेळामध्ये ठाणे येथील गडकरी रंगायत येथे शिवसेनेचा ठाणे जिल्ह्याचा एक मेळावा जो आहे तो आयोजित केलेला आहे। त्या मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यासाठी त्यांना मातोश्रीवरून ठाणे येथे जायचे आहे। मात्र सध्या मातोश्रीच्या बाहेर म्हणजे कलानगरच्या बाहेर इथे निदर्शनं सुरू असल्यामुळे काहीसा तणावाची परिस्थिती आहे ती निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे गेल्या 1 ते सव्वा तासांपेक्षा जास्त काळ मुस्लिम समाजाकडून मुस्लिम संघटनांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी चालली आहे। वक्फ बोर्डाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी उद्धव ठाकरे यांनी, असं त्यांचं म्हणणं आहे। ठाण्यात खरं तर आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उबाठा गटाचा मेळावा आहे, पण अद्यापही उद्धव ठाकरे या निदर्शनामुळे या आंदोलनामुळे मातोश्रीच्या बाहेर पडू शकलेले नाहीत।